हॅलो स्टुडंट, वेलकम इन अ सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. स्टुडंट, आज आपण 9वी सामान्य विज्ञान मधला पहिला धडा जो आहे गतीचे नियम या धड्याचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ एंड पर्यंत जरूर बघा, कारण या स्वाध्यायामध्ये जे जे उदाहरणं विचारलेली आहेत, जे या तक्ते पूर्ण करण्यास सांगितलेले आहेत, हे सर्व आपण अगदी व्यवस्थित पूर्ण केलेलं आहे किंवा व्यवस्थित उदाहरणं सगळी सोडवून दिलेली आहेत. याची तुम्हाला नक्की मदत होणार आहे. तसेच तुम्ही अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे जेव्हा मी सगळे स्वाध्याय अपलोड करेन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर चला, आपला आता पहिला प्रश्न काय आहे हे बघूयात. प्रश्न पहिला, खालील सारणीतील पहिल्या स्तंभाशी दुसरा व तिसरा स्तंभ जोडा व नव्याने सारणी तयार करा. तर यातील स्तंभ 1, 2, 3 असे दिलेले आहे. तर स्तंभ 1 मध्ये आहे त्वरण, ऋण त्वरण, धन त्वरण आणि शून्य त्वरण. तर याच्याशी अनुसरून आपल्याला स्तंभ 2 आणि स्तंभ 3 हे मॅच करायचे आहेत. तर याचं उत्तर आहे विद्यार्थ्यांनो हे असं बघा, स्तंभ 1, स्तंभ 2 आणि स्तंभ 3. तर स्तंभ 1 मध्ये आहे ऋण त्वरण, तर म्हणजेच काय येणार, वस्तूचा वेग कमी होतो. स्तंभ 3 मध्ये येणार, एक वाहन 10 मीटर पर सेकंद वेगाने जाऊन 5 सेकंदात थांबते. दुसरा आहे स्तंभ 1 मध्ये धन त्वरण. धन त्वरणामध्ये वस्तूचा वेग वाढतो. तर तिसऱ्यामध्ये येणार, एक कार सुरुवातीला विराम अवस्थेनंतर 50 किलोमीटर पर तास वेग 10 सेकंदात गाठते. आणि तिसरा आहे शून्य त्वरण. तर याच्यामध्ये वस्तूचा वेग स्थिर असतो. आणि तिसऱ्या स्तंभामध्ये याचं उदाहरण कोणतं येणार, एक वाहन 25 मीटर पर सेकंद या वेगाने गतिमान आहे. तर अशा प्रकारे आपण स्तंभ 1 शी स्तंभ 2 आणि स्तंभ 3 हे दोन्ही जुळवलेले आहेत. दुसरा प्रश्न, फरक स्पष्ट करा. त्यातील अंतर आणि विस्थापन. तर बघा विद्यार्थ्यांनो, अंतर विस्थापन. पहिला मुद्दा, अंतर म्हणजे दोन बिंदूच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण होय. ही झाली याची व्याख्या. त्यानंतर विस्थापन म्हणजे गतिमानतेच्या आरंभ व अंतिम बिंदूतील सर्वात कमी अंतर होय. नंतर दुसरा मुद्दा, अंतर ही अदिश राशी आहे, तर विस्थापन ही सदिश राशी आहे. तिसरं, चाल अंतराशी संबंधित असते. तर विस्थापन बघा, वेग हा विस्थापनाशी संबंधित असतो. या ठिकाणी वेग विस्थापनाशी संबंधित आहे, तर चाल हे अंतराशी संबंधित आहे. तर हे 3 मुद्दे आपण लिहिलेले आहेत. तर अंतर आणि विस्थापन यातील फरक स्पष्ट करा. हा प्रश्न याच्या आधी सुद्धा परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेला विचारलेला आहे. 2 मार्क्सला हा विचारला जातो. त्यासाठी या प्रश्नाला मी इम्पॉर्टंट मार्क करते. पुढे प्रश्न आ, एक समान गती आणि नैक समान गती. इकडे आहे एक समान, इकडे आपण नैक समान गती असं लिहिलेलं आहे. पहिला मुद्दा, जर वस्तू समान कालावधीत समान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला एक समान गती म्हणतात. नैक समान गती, जर वस्तू समान कालावधीत असमान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला नैक समान गती असे म्हणतात. उदाहरण बघा, एक समान गतीमध्ये अंतर काल
आलेख सरळ रेषा दर्शवतो, म्हणजे अशा प्रकारे. तर इथे अंतर आणि काल आलेख रेषा सरळ दर्शवत नाही. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. आणि तसेच तुम्हाला इतर विषयाचे स्वाध्यायाचे व्हिडिओ हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की तसेच कळवा. तर आता प्रश्न तिसरा, खालील सारणी पूर्ण करा. तर या ठिकाणी त्यांनी ही सारणी दिलेली आहे. यू सुरुवातीचा वेग आहे, ए म्हणजे त्वरण, टी म्हणजे टाइम. तर त्याच्यानुसार आपलं वेगचं सूत्र काय झालेलं आहे, यू अधिक ए गुणिले या ठिकाणी टी आणि मीटर पर सेकंद. तर त्यांनी संख्या दिलेल्या आहेत. यू मीटर पर सेकंद म्हणजे सुरुवातीचा वेग दिलेला आहे 2, त्यानंतर त्वरण दिलेला आहे 4, तर टायमिंग दिलेला आहे, टाइम कालावधी आहे 3 सेकंद आणि आपल्याला ही व्हॅल्यू काढायची आहे. तर त्याचं सूत्र आपल्याला दिलेलंच आहे, यू व्ही बरोबर यू अधिक ए गुणिले टी. तर यू किती आहे 2, ए किती दिलेला आहे 4 गुणिले कालावधी 3 सेकंद दिलेला आहे. मग आपण यांचे हे गणित अशा प्रकारे सोडवलं. 2 अधिक 12 आणि उत्तर किती आलं 14 मीटर पर सेकंद. व्ही बरोबर 14 मीटर पर सेकंद. आता या ठिकाणचं आपल्याला उत्तर काढायचं आहे, म्हणजे आपल्याला यू काढायचा आहे. तर बाकी इथं व्ही 20 दिलेला आहे. तर त्यासाठी बघा, व्ही बरोबर यू अधिक ए गुणिले टी केलं. व्ही आपल्याला दिलेला आहे 20 बरोबर यू आपल्याला काय करायचं आहे, काढायचा आहे. तर ए इथं टायमिंग कालावधी किती दिलेला आहे बघा, 2 सेकंद दिलेला आहे आणि ए दिलेला आहे 5, म्हणजेच 5 गुणिले 2 आपण केलं. तर यू आहे तसंच आपलं व्ही 20 आहे तसंच लिहिलं बरोबर यू अधिक 10 केलं. तर यू इकडच्या बाजूला घेऊन 20 वजा 10 केल्यास यू आपल्याला किती मिळालेला आहे 10 मीटर पर सेकंद. अशा प्रकारे ही पहिली सारणी आपण पूर्ण केली. आता ही दुसरी सारणी बघा, त्याच्यामध्ये दिलेला आहे यू मीटर पर सेकंद मध्ये दिला आहे, ए म्हणजे त्वरण मीटर पर सेकंद स्क्वेअर मध्ये दिलेला आहे, त्यानंतर टी म्हणजे कालावधी सेकंद मध्ये दिलेला आहे. तर आपल्याला काय काढायला सांगितलेलं आहे, यस काढायला सांगितलेलं आहे. तर यसचं सूत्र काय आहे, यू गुणिले टी अधिक 1/2 ए गुणिले टी चा वर्ग आणि तो आहे हे येणार आपलं मीटर मध्ये उत्तर. तर त्या सूत्रानुसार इथे खाली हे मी सूत्र लिहून घेतलेलं आहे. तर सूत्रानुसार आपण त्या ज्या व्हॅल्यू आहेत त्याच्यामध्ये पुटअप करूयात. यू ची किंमत किती दिलेली आहे 5 गुणिले टी दिलेला आहे या ठिकाणी 3 अधिक 1/2 जसे आहे तसे घेतले. आता ए या ठिकाणी दिलेले आहे 12 आणि टायमिंग दिलेला आहे 3, म्हणजेच कालावधी 3 आहे. तर या 3चा वर्ग इथं केला तर या सगळ्याला किती होणार 15 अधिक 54, म्हणजेच एस बरोबर किती आलेला आहे 69 मीटर. तर इथं किती येणार 69 मीटर. त्यानंतर आता या दुसरा बघा, याच्यामध्ये यू दिलेला आहे, ए आपल्याला काढायला सांगितलेला आहे, कालावधी 4 सेकंद दिलेला आहे आणि एस ची किंमत टोटल 92 मीटर दिलेली आहे. तर या सूत्रानुसार आपण 92 एसच्या जागी घेतलं, यू 7 दिलेला आहे, तर कालावधी 4 सेकंद दिलेला आहे. तर इथं आपल्याला ए ची किंमत काढायची आहे, जसा ए आहे तसाच लिहून घेतला गुणिले 4चा वर्ग केला. तर या ठिकाणी बघा किती झाले 92 बरोबर 7 चोक हे 28 आणि बघा इथे 4चा वर्ग किती होणार हा 16 होणार. मग इथे असं 16 भागिले 2 तर इथे किती राहणार हे 8, म्हणजेच 28 अधिक 8 ए केलं आपण, हे ए आहे असं घेतलं. मग इथे काय केलेलं आहे बघा, ए जसा आहे तसा इथे ठेवला, 92 वजा हे इकडे गेले 28 झाले छेद 8. तर याचं उत्तर किती आलं 8, म्हणजेच आपल्याला ए किती मिळालेला आहे 8 मीटर पर सेकंड स्क्वेअर मिळालेला आहे. तर अशा प्रकारे ही आपली दुसरी सारणी पूर्ण केली.
तर चला विद्यार्थ्यांनो, आता आपली ही तिसरी सारणी आपण बघूया. त्या ठिकाणी यू दिलेला आहे मीटर पर सेकंड मध्ये, ए दिलेला आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर, एस दिलेला आहे मीटर मध्ये आणि हे व्ही चं सूत्र दिलेलं आहे. व्ही स्क्वेअर बरोबर यू स्क्वेअर अधिक 2 AS मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये दिले. तर त्याचं आपल्या या ठिकाणी आता सूत्र तेच वापरायचं आहे. तर इथं हे असं स्क्वेअर आहे. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी व्ही किती दिलेला आहे 8, मग इथे येणार 8चा स्क्वेअर. यू दिलेला आहे 4, मग 4चा स्क्वेअर अधिक मग किती येणार बघा 2 गुणिले ए गुणिले एस. तर 2 गुणिले ए किती आहे आपला 3 आहे आणि एस आपल्याला काढायला सांगितलेला आहे. म्हणजेच खालची काय येणार 8चा वर्ग आला 64 बरोबर 4चा वर्ग आला 16 अधिक इथं किती येणार आपल्याला 2 गुणिले 3 गुणिले एस म्हणजेच 6S असं आलेलं आहे. 6S आलं. त्यानंतर हे 6S आपण असंच ठेवलं आणि हा 16 इकडे नेला तो वजा झाला. 6S बरोबर 48 आला आणि याचा भागाकार केल्यानंतर एस ची किंमत आलेली आहे 8 मीटर. आता दुसरं त्याप्रमाणेच आहे, तेच सूत्र आपण वापरलेलं आहे. तर व्ही दिलेला आहे 10, तर 10चा स्क्वेअर बरोबर यू आपल्याला काढायचा आहे अधिक 2 गुणिले ए दिलेला आहे 5 आणि एस दिलेला आहे 8.4. तर 10चा वर्ग आला 100, यू चा वर्ग आहे तसाच ठेवला अधिक या सगळ्यांचं किती आलेलं आहे उत्तर 84. म्हणजेच यू आपण इथेच ठेवला आणि 100 वजा 84 केलं तर ते किती झाले 16. तर याचा वर्ग काढल्यानंतर किती आला 4 मीटर पर सेकंद. म्हणजे इथं किती येणार 4 मीटर पर सेकंद. तर हे अशा प्रकारे सॉल्व्ह केलेलं आहे. आता चौथा प्रश्न, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधान पूर्ण करा व त्यांचे स्पष्टीकरण लिहा. तर चला अ प्रश्न, वस्तूच्या गतीच्या सुरुवातीच्या व अंतिम बिंदूतील कमीत कमी अंतरास वस्तूचे म्हणतात. तर याचं उत्तर आहे वस्तूचे विस्थापन असे म्हणतात. आपण फरक लिहा मध्ये अंतर आणि विस्थापन याच्यामध्ये विस्थापनाची व्याख्या बघितलेली आहे. स्पष्टीकरण, विस्थापन त्या वस्तूचे कापलेल्या अंतरापेक्षा कमी असते किंवा अंतरा एवढे असते. पुढचा प्रश्न आ, अवत्वरण म्हणजे त्वरण होय. अवत्वरण म्हणजेच ऋण त्वरण होय, कारण अवत्वरणात वेग कमी होत जातो आणि कमी कमी होणे हे ऋण चिन्हाने दर्शवतात. ई प्रश्न, जेव्हा वस्तू एक समान वर्तुळाकार गतीने जाते तेव्हा तिचा प्रत्येक बिंदूपाशी बदलतो. तर त्याचं उत्तर आहे तेव्हा त्याचा वेग प्रत्येक बिंदूपाशी बदलतो, कारण प्रत्येक बिंदूपाशी गतीची दिशा बदलते. ई प्रश्न, टक्कर होताना नेहमी अक्षय राहतो. तर संवेग, संवेग हा नेहमी अक्षय राहतो. बाह्य बल कार्यरत नसेल तरच न्यूटनच्या दुसऱ्या नियमानुसार संवेग अक्षय असतो. आणि उ प्रश्न, अग्निबाणाचे कार्य न्यूटनच्या नियमावर आधारित आहे. तर न्यूटनचा तिसऱ्या नियमावर आधारित आहे, कारण अग्निबाणातून निघणाऱ्या उष्ण वायूमुळे क्रिया व प्रतिक्रिया निर्माण होतात. तर अशा प्रकारे हा चौथा प्रश्न आपण सोडवलेला आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत 5वा, शास्त्रीय कारणे लिहा. त्यातील अ, जेव्हा एखादी वस्तू मुक्तपणे जमिनीवर पडते तेव्हा गतीचे त्वरण एक समान असते. याचं आपल्याला कारण विचारलं आहे. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, उत्तर बघा. एखादी वस्तू जेव्हा मुक्तपणे जमिनीवर पडते तेव्हा त्यावर गुरुत्वीय त्वरण कार्यरत असते. गुरुत्वीय त्वरण पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षण बलामुळे निर्माण होते.
गुरुत्वीय त्वरण हे एकसमान रेषेत कार्यरत असल्याने वस्तूवर गतीचे त्वरणही एकसमानच असते. हे आहे याचे कारण. आ प्रश्न, क्रियाबल व प्रतिक्रियाबल यांचे परिमाण समान व दिशा विरुद्ध असल्या तरी ते एकमेकांना निष्प्रभ करत नाहीत. याचे उत्तर, जेव्हा समान आणि विरुद्ध बल एकाच पदार्थावर कार्य करतात तेव्हा एकमेकांना निष्प्रभ करतात. पण क्रिया व प्रतिक्रिया बलाच्या संदर्भात समान व विरुद्ध बल दोन वेगवेगळ्या पदार्थांवर कार्य करतात. म्हणून क्रिया व प्रतिक्रिया बल यांचे परिणाम समान व दिशा विरुद्ध असल्या तरी ते एकमेकांना निष्प्रभ करत नाहीत. ई प्रश्न, समान वेग असणाऱ्या चेंडूपैकी क्रिकेटचा चेंडू थांबवण्यापेक्षा टेनिसचा चेंडू थांबवणे सोपे असते. उत्तर, टेनिस बॉलचा वस्तुमान क्रिकेट बॉलच्या वस्तुमानापेक्षा लहान असते. परिणामतः टेनिस बॉलचा संवेग P बरोबर mv क्रिकेट बॉलच्या संवेगापेक्षा कमी असतो. म्हणून टेनिसचा चेंडू थांबवणे सोपे असते. त्यानंतर न्यूटनच्या गतीच्या दुसऱ्या नियमानुसार टेनिस बॉलचा संवेग कमी असल्याने त्याचे बल ही कमी असते आणि त्यामुळे समान वेग असूनही क्रिकेटचा चेंडू थांबवण्यापेक्षा टेनिसचा चेंडू थांबवणे सोपे असते. ई, विराम अवस्थेतील वस्तूची गती एकसमान समजली जाते. तर याचे आहे हे उत्तर. न्यूटनच्या गतीविषयकच्या पहिल्या नियमानुसार जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत गतीमध्ये सातत्य किंवा समानता राहते. विराम अवस्थेत वस्तूवर कुठलेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसल्याने वस्तूची गती स्थिर असते व एक समान मानली जाते. तर विद्यार्थ्यांनो, 6वा प्रश्न बघा. तुमच्या सभोवतालची 5 उदाहरणे घेऊन त्यांचे न्यूटनच्या गतीविषयक नियमांवर आधारित स्पष्टीकरण लिहा. तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या जवळची 5 उदाहरणे घेऊन हे उत्तर पूर्ण करू शकता. तुमच्या रेफरन्ससाठी मी हे उत्तर देते. अशा प्रकारची उदाहरणं तुम्हाला घ्यायची आहेत. पहिला बघा, टेबलवर ठेवलेली वस्तू जागा बदलत नाही कारण न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार वस्तूला जडत्व असते. दुसरा आहे, वेगाने चालणारी बस एकदम थांबल्यास प्रवासी पुढे झुकतात कारण न्यूटनच्या गतीविषयक पहिल्या नियमानुसार प्रवाशांमध्ये जडत्व असते. तिसरा, जमिनीवर टप्पा खाणारा चेंडू न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार उसळून वर येतो. चौथं उदाहरण बघा, बंदुकीतून गोळी सुटल्यास बंदूक मागे सरकते कारण न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार प्रतिक्रिया बदलल्यामुळे ती मागे सरकते. आणि 5वं उदाहरण बघा, वेगाने येणारा बॉल अडविल्यास हाताला मार लागतो कारण बॉल थांबवल्यामुळे त्याचे संवेग परिवर्तन होऊन त्या प्रमाणात बल निर्माण होते व ते हातावर कार्य करते. हे झाली आपली 5 उदाहरणे. आता 7वा प्रश्न आहे, उदाहरण सोडवा. खूप महत्वाचा प्रश्न आहे हा विद्यार्थ्यांनो. अ बघा, एक वस्तू सुरुवातीच्या 3 सेकंदात 18 मीटर आणि नंतरच्या 3 सेकंदात 22 मीटर जाते व अंतिम 3 सेकंदात 14 मीटर जाते तर सरासरी चाल
काढा. आपल्याला कालावधी आणि अंतर दिलेलं आहे, तर या ठिकाणी आपल्याला सरासरी चाल काढण्यास सांगितलेली आहे. तर चालचे सूत्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तर त्यानुसार आपल्याला सरासरी चाल काढायची आहे. खूप सोपं आहे विद्यार्थ्यांनो. येथे या ठिकाणी बघा, आपण S1, S2 आणि S3 असे 3 आपल्याला कालावधी आणि अंतर दिलेले आहेत. त्यामुळे आपण 1, 2 आणि 3 असं करूयात. तर S1 दिलेला आहे 18 मीटर, S2 आहे 22 मीटर आणि S3 दिलेला आहे 14 मीटर. तर कालावधी बघा, T1 3 सेकंद, T2 3 सेकंद आणि T3 सुद्धा 3 सेकंदच, म्हणजे 3-3 सेकंदाच्या दरम्यानचं अंतर दिलेलं आहे. तर त्याची चाल, सरासरी चालचे सूत्र V1 अधिक V2 अधिक V3. चालचं सूत्र आपल्याला माहीतच आहे, चाल बरोबर V. म्हणजेच आता या ठिकाणी आपल्याला सरासरी काढायची आहे. त्यामुळे V1 अधिक V2 अधिक V3 छेद 3 घेतलं. तर S1 आणि हे आहे S छेद T. तर इथे येणार S1 छेद T1 अधिक S2 छेद T2 अधिक S3 छेद T3 डिवायडेड बाय 3 केलं. तर या सगळ्या व्हॅल्यू आपण याच्यामध्ये घातल्या. 18 छेद 3 अधिक 22 छेद 3 अधिक 14 छेद 3 छेद 3, कारण आपण त्याचा सरासरी काढतोय. तर या सगळ्याचे किती येणार? एकूण 53 छेद 9 मीटर पर सेकंद, म्हणजेच 6 मीटर पर सेकंद इतकी येणार त्याची सरासरी चाल. पुढचा उदाहरण बघा. एका वस्तूचे वस्तुमान 16 किलोग्रॅम असून ती 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर त्वरणाने गतिमान आहे. तिच्यावर प्रयुक्त असणारे बल काढा. तर या ठिकाणी आपल्याला त्याचे बल काढायचे आहे. तेवढेच बल जर 24 kg वस्तुमानाच्या वस्तूवर प्रयुक्त केल्यास निर्माण होणारे त्वरण किती? तर पहिल्यामध्ये आपल्याला त्वरण दिलेलं आहे, बल काढायचं आहे, आणि दुसऱ्या याच्यामध्ये त्या वस्तूचे वस्तुमान बदलले, त्वरण तेच ठेवले, तर त्याच्यामध्ये निर्माण होणारे त्वरण काढायला सांगितलेले आहे. तर या ठिकाणी आपल्याला M1 बरोबर दिलेला आहे 16 किलोग्रॅम. त्यानंतर त्वरण दिलेलं आहे 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि बल काढायचं आहे. तर बलचं सूत्र इथं दिलेलं आहे बघा, F बरोबर M1 गुणिले A1. तर 16 गुणिले 3 ते आलं 48 न्यूटन. याला आपण समीकरण 1 असं समजलं. आता आपल्याला F बरोबर 48 N आलेला आहे. तर M2 बरोबर 24 kg दिलेला आहे आणि आपल्याला A2 काढायचं आहे, आणि आपल्याला बल जो आहे तेच वापरायचं आहे, फक्त त्वरण काढायचं आहे. मग सूत्र तर हे आपल्याला माहीतच आहे, F बरोबर M2 गुणिले A2. मग A2 आहे तसंच ठेवला आणि F आपल्याला बल जे आहे ते आणि वस्तुमान सुद्धा दिलेलं आहे. तर याच्या व्हॅल्यू याच्यामध्ये आपण घातल्या 48 छेद 24. याचं उत्तर आलं 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर हे झालं आपलं दुसरं समीकरण. तर बल आहे 48 न्यूटन, म्हणजे मगाशी आपल्याला पहिल्या याच्यामध्ये बल विचारलं होतं आणि तेवढंच बल ठेवून जर वस्तूचं वस्तुमान 24 kg केलं तर त्वरण काढायला सांगितलं होतं. तर त्याचं त्वरण झालं 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता ई प्रश्न. बंदुकीच्या एका गोळीचे वस्तुमान 10 ग्रॅम असून ती 1.5 मीटर पर सेकंद वेगाने 90 ग्रॅम वस्तुमानाच्या जाड लाकडी फळीमध्ये घुसते. सुरुवातीला फळी विराम अवस्थेत आहे, पण गोळी मारल्यानंतर दोन्ही विशिष्ट वेगाने गतिमान होतात. बंदुकीच्या गोळीसह लाकडी फळी ज्या वेगाने गतिमान होते तो वेग काढा. तर आपल्याला गोळीचे वस्तुमान दिलेलं आहे, ते आहे पहिला आपण त्याला M1 असं समजूयात. M1 आहे 10 ग्रॅम. तर आता ते आपण kg मध्ये करून घ्याव्यात. त्यासाठी 10/1000 kg म्हणजेच 1/100 kg मध्ये करून घेतलं. तसेच तर हे आहे कशाचं? गोळीचे वस्तुमान. हे आहे गोळीचे वस्तुमान. तर M2 इथे या ठिकाणी M2 आहे. M2 ग्रॅम, 90 ग्रॅम दिलं होतं, त्याचा आपण
kg मध्ये करून घेतलं आणि m2 म्हणजेच आहे फळीचे वस्तुमान. हे आहे फळीचे वस्तुमान. ठीक आहे, m1 आणि m2 हे आपण कन्सिडर केलं. u सांगितलेलं आहे 1.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. v1 बरोबर v आणि u2 बरोबर 0 असं कन्सिडर करायचं आहे आपल्याला. तर सुरुवातीचा एकूण संवेग बरोबर अंतिम एकूण संवेग हे आहे आपलं सूत्र. मग त्याच्यानुसार बघा v साठी सूत्र आपलं काय आहे, m1u1 अधिक m1u2 बरोबर m1v1 घ्यायचा आहे अधिक m1v2 घ्यायचा आहे या सूत्रानुसार. म्हणजेच m1u1 अधिक m2 गुणिले u2 इथं किती आहे 0 आहे, म्हणजे इथं 0 व्हॅल्यू पुटअप केली आपण आणि यातला हा m1 आणि m2 या ठिकाणी m2 आहे. तर हे m1 अधिक m2 आणि v बाहेर काढले, म्हणजे हे एक कॉमन बाहेर घेतला. तर v बरोबर किती आलं बघा सूत्र, m1u1 छेद m1 अधिक m2. मग याची आपल्याला आता व्हॅल्यू घालायची आहे. m1 आपल्याला किती आहे 1/100, तर u1 किती आहे 1.5. ठीक आहे, त्यानंतर पुन्हा m1 किती आहे 1/100 अधिक आता m2 किती आहे इथं आहे बघा 9/100. त्या व्हॅल्यू घातल्या, ते सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला किती आलं 1.5/10 आलं, म्हणजेच 0.15 मीटर पर सेकंड स्क्वेअर इतकं आलेलं आहे उत्तर. तर त्याचा वेग किती आहे 0.15 मीटर पर सेकंद. पुढचा, एका व्यक्ती सुरुवातीला 40 सेकंदात 100 मीटर अंतर पोहते. नंतरच्या 40 सेकंदात ती व्यक्ती 80 मीटर अंतर पोहते किंवा पार करते व अंतिमच्या 20 सेकंदात ती 45 मीटर अंतर पार करते. तर सरासरी चाल काय असेल? तर मगाशी आपण सरासरी चाल बघितलेलं आहे कसं काढायचं, सोपं आहे. तर दिलेलं अंतर किती किती आहे, पहिल्यामध्ये 100 मीटर, नंतर 45 मीटर, नंतर आहे 80, या ठिकाणी 80 मीटर आहे आणि मग आहे 45 मीटर आहे. तर टायमिंग पहिल्या 40 सेकंदात, नंतरच्या 40 सेकंदात आणि शेवटचा अंतिम टप्पा आहे तो आहे 20 सेकंदाचा. मग सरासरी चाल v बरोबर काय आहे s/t आहे. सरासरी चालचं सूत्र हे आहे v1 अधिक v2 अधिक v3 छेद 3 दिलेलं आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला काय केलेलं आहे s1 छेद t1 अधिक s2 छेद t2 अधिक s3 छेद t3 डिवाइड बाय पुन्हा 3 दिलेलं आहे. त्या व्हॅल्यू आहेत त्या आपण घालूयात. s1 ची दिलेली आहे 100 छेद 40 अधिक 80 छेद 40 आणि 45 छेद 20. कारण शेवटचा टप्पा जो आहे तो 20 सेकंदाचा आहे, छेद 3 केलं तर याचं आलं 270 छेद 40 डिवायडेड बाय 3. तर त्याचं किती होणार 27 छेद 12, म्हणजेच 2.25 मीटर पर सेकंद इतकी झाली याची सरासरी चाल. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी या पाठाचा स्वाध्याय संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा. थँक्यू, बाय बाय.